नेता खाए चांदी की थाली में और जनता के हाथों में सिर्फ कटोरा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशी परिस्थिती सरकारची झालेली आहे। रेशन कार्ड धारकांना स्वतः धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप केले जात आहे। या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या धान्याच्या ज्वारीची देखील समावेश आहे। मात्र ही ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्याने जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे, अशी प्रतिक्रिया जनतेतून येत आहे। ऐन दिवाळीच्या सणात ज्वारी वाटप करीत असतानाच रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या ज्वारीची दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने समोर आले आहे। ज्वारीमध्ये अधिक प्रमाणात भुसाची बुरशी जास्त प्रमाण आढळून येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। ज्वारी वितरणासाठी रेशन दुकानात पोहोचवण्यात आली, मात्र ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे। ज्वारीची मोठ्या प्रमाणात भुसा आणि ज्वारी खावी तर कशी, असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। का झाला या ज्वारीला? साहेब, हे एक निकृष्ट दर्जाचे असून वापले आहेत, वास येते, ढोरं बी नाही खात। पास आहे आता हे यायले साफ केला चांगला सोडून सण्या, तर ते थोडेसे वेगळे झाले। पण हे जे याला असं साफ होते। ढोरं नाही खाऊ शकत, माणसं नाही खाऊ शकत, हे अशी ज्वारी देते। साहेब सांगा तुम्ही, हे अशी ज्वारी खाऊ का आम्ही? का झाला आहे ज्वारीला? या ज्वारीले काळा पण आला आहे, कोंबा आले आहेत, हे पहा तुम्ही साहेब। अळ्या हे पहा साहेब। आता हे धुतली आहे म्हणून साहेब, धुतली आहे, आम्ही धुतलेले आहे। तुम्ही धुतले आहे? हो, म्हणून ते थोडी साफ आहे, म्हणून साफ आहे। म्हणजे जनावर पण सुद्धा हे ज्वारी खात नाहीये। खातील का? काकाजी, तुमचं नाव काय? मणिराम पोडके। बरं, कुठे राहता तुम्ही? मणिराम रतिराम पोडके, सुकडी। अच्छा, तुम्ही हे जे ज्वारी आणली आहे कुठून आणली आहे? वायगाव राशन राखडे, राखडेच्या दुकानातून, म्हणजे राशन धारकाकडूनच आणली आहे। तर तुम्ही हे अशी वापली आहे किंवा का झाला आहे असं सांगितलं नाही का तुम्ही? आता तो का करू, मालच तसा आला म्हणे, तर मी का करू म्हणे। काय म्हणे राशन दुकानवाले राखडे भाऊ? मालच तसा तर मी का करू म्हणे। म्हणजे हे खा नाही काही करा म्हणे का ढोराला चारा लागत काही करा। ढोरं खातील का हे? आता ढोर तर खाण्याचे आहे, मुकाचा ढोर आहे तो, आपण टाकला तर खाण्याच्या जाईल। पण हे माणसाला खाण्यालायक नाही का? हा, माणूस खायला चांगला खाऊ नाही, पांढरा भात नाही असे खाल। कुठून आणली आहे? वायगाववरून हिरालालजी लाकडे यांनी दिली, ते कंट्रोल मध्ये। कुठून भेटली हे? म्हणजे तुम्ही विकत आणल्या का? राशन दुकानामधून। राशन दुकानातून? तुम्ही पण आणली राशन दुकानातून? तुम्ही पण आणली राशन दुकान? 10 किलो सांग ना, तुझ्याची बी आहे ना पाहून। त्यावेळेस तुम्ही राशन धारकाला नाही बोलले का? बोलला। का बोलले तुम्ही? तो म्हणत होता, एक बोला। तो म्हणत होता मला दिली, मी आणली। म्हणजे कोणी दिली म्हणे? सरकार, शासनाने। तर मग हे तुम्हाला अशीच घेऊन जा म्हणे का दुसरी देतो? माझ्याजवळ जो आहे तो न्या म्हणे, तुम्ही बाकीच्या विषय तुम्ही पहा म्हणे। काय नाव आहे तुमचा? बरं, ह्या जे ज्वारी आणलेली आहे हे आपण कुठून आणलेली आहे? कोणाच्या इथून? हां, तर तुम्ही हे म्हणलं नाही का हे ज्वारी खराब आहे का काही आहे म्हणून? देवसुकडी, हे देवसुकडी मोधा तालुक्यात येते? हो। बरं, तर तुम्ही ह्या जो राशन धान्य आणले ह्या कुठून आणले? हिरालालजी लाकडे, वायगाववरून। वायगावरून? ते उचला बरं, काय झालंय त्या राशन धान्याला पाहू द्या। हे कार्य आहेत आणि याच्यात अळे आहेत, हे जनावर पण नाही खाऊ शकत आणि माणसं पण नाही खाऊ शकत। तर मग तुम्ही हे ते धान्य दुकानदाराला म्हणले नाही का काही? म्हणलं, आता ते म्हणत होते वरतूनच जसे आले तसं तर आम्ही देऊनच म्हणे। वरतून म्हणजे कुठून? वरतून म्हणजे गोडाऊन म्हणून, तर हे असे पाठवले। तर मग आता हे तुम्ही खाऊ नाही शकत का? नाही, आता हे फेकण्यात जाईल ना। याला अजय म्हशी पण नाही खाणार। हे कुठून आणल्या तुम्ही? कंट्रोल मधून। काऊन का झाला या ज्वारीला? हे ज्वारी किती खराब आहे। तर का झालाय? हे कोंबा आले आहेत, हे असे तिरुण्या पण आल्या आहेत, धोतड्या पण। तर तुम्ही त्या राशन दुकानवाल्याला म्हटलं नाही का काही याच्याबद्दल? त्याने मला असा चाला आहे तिकडून वरतून। साहेब, सरकार भिकारी आहे, हे असे निकृष्ट दर्जाच्या ज्वारी पाठवून सन्या आमच्या मतदानाचा अपमान करून राहिले आहेत। फेका यायला, फेका 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 फेका। द्यायचं असेल तर चांगले द्या, नाही तर नको द्या, आमच्या रामराम असू द्या। महाराष्ट्र 24 करिता गौरी गणेश बोरकर, अरोली।